केवळ पत्रिकेवर नाव टाकून प्रत्यक्ष आमदारांना आमंत्रणच न दिल्याने कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहाचं उद्घाटन वादग्रस्त ठरले। उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी पाहणी करताना या प्रसूतिगृहाला कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करू असं सांगत प्रसंगी CSR फंड, सामाजिक संस्थांचं योगदान मिळवू अशी माहिती देखील दिली आहे। कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहाचं उद्घाटन शुक्रवारी घाईघाईनं आटोपण्यात आलं। या उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी या प्रसूतिगृहाची पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। यावेळी राजेश गाडे, कृष्णा भुजबळ, अमरीश ठाणेकर, विद्या कदम आदी पदाधिकारीही उपस्थित होते। या प्रसूतिगृहाला 8 महिन्यांपूर्वी केळकर यांनी भेट दिल्याचं सांगितलं। त्यावेळी इन्क्युबेटर धूळ खात पडून होतं। नवजात अतिदक्षता विभाग सुसज्ज नसताना पूर्वी उद्घाटन करण्यात आलं होतं। हा कक्ष सुसज्ज होण्यासाठी तब्बल वर्ष लागलं। काही महिन्यांपूर्वी खासगी नवजात अतिदक्षता विभागात दिवसाला 15,000 रुपये आकारले जात होते। महापालिकेचं प्रसूतिगृह बंद असल्यानं कोपरीवासियांना नाईलाजानं खासगी रुग्णालयात जावं लागत होतं। त्यामुळे महापालिकेने कोणत्या कामाला प्राधान्य द्यायला हवं हे ठरवून शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृह तातडीनं सुसज्ज करायला हवं होतं अशा शब्दात केळकर यांनी प्रशासनाचे कान टोचले। प्रसूतिगृहाचे घाईघाईने उद्घाटन झालं असलं तरी कोपरीकरांसाठी हे वरदान ठरणार आहे। त्यामुळे इथे कोणत्याही साहित्याची वा सेवेची कमतरता पडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। प्रसंगी CSR फंड आणि सामाजिक संस्थांची देखील मदत घेऊ असंही केळकर यांनी स्पष्ट केले। यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली। पत्रिकेवर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांची नावं टाकण्यात आली, परंतु त्यांना प्रत्यक्ष निमंत्रण देण्यात आलं नाही असं कृष्णा भुजबळ यांनी सांगितलं। तर शिवसेनेनं देखील युतीधर्म पाळावा असा टोला एका पदाधिकाऱ्यानं लगावला। आजच उद्घाटन झालेलं आहे आणि आपण पाहणी केलेली आहे, काय सांगा? SNCUचं युनिट याच्या संबंधामध्ये कालच मी विधिमंडळामध्ये मांडलं होतं आणि या कोपरीच्या केंद्राला मी 8 महिन्यापूर्वी देखील भेट दिली होती। या ठिकाणी जवळजवळ त्यावेळेला मला वाटते 20 एक इन्क्युबेटर या ठिकाणी उपलब्ध होते, पण ते धूळ खात पडले होते आणि हे सगळं पूर्ण करायला यांना वर्ष लागलं आणि ते सुद्धा आता इतक्या घाईघाईमध्ये त्यांनी उद्घाटन केलं की पत्रिकेत नावं आहेत पण लोकांना माहिती नाही, अशा प्रकारचं त्यांनी घाईगर्दीमध्ये या ठिकाणी केलं। पण उशिरा का होईना आमच्या या ठाणे भागामधल्या लोकांकरता हे सेंटर अत्यंत वरदान आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात, पेशंट येतात आणि बच्चू येतात आणि त्यांना बाहेर तर आता तर आणखीन रेट वाढलेला आहे। मला वाटतं 8 एक महिन्यापूर्वी 15,000 रुपये होता दिवसाला प्रायव्हेटमध्ये आणि इकडे यायचे पेशंट आणि सांगायचे तर ते म्हणायचे बाहेर जा, इथे नाही आहे। लोकांना वाटत होतं की इथे झालेलं आहे आणि प्रत्यक्षात नव्हतं आणि त्याच्यामुळे महापालिकेने कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टीला नको द्यायला, हे यांचं नियोजन शून्यपणा आहे। एवढं अत्यंत महत्त्वाचं की ज्या सेंटरमध्ये फार मोठी गर्दी होते असं हे सेंटर देखील या ठिकाणी उशिरा 1 वर्ष उशिरा दिरंगाई केली। मग कारणं निर्णय अशी टेंडर अमुक तमुक, आता जे योग्य तो दाम दिल्यावरच टेंडर कोणी ना कोणी भरणार आणि त्याच्यामुळे माझी महापालिकेला या निमित्ताने विनंती आहे की आता हे तरी सेंटर जे आहे ते नियोजनबद्धपणे चालवा, योग्य वेळेला मटेरियल द्या, त्या ठिकाणी मॉनिटर जे आहेत, काही ज्या ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाहीत, आता अर्धवट सामान का दिलं तुम्ही, हा देखील प्रश्न पडतो। पण आम्ही आता मॅडमला विचारलं आणि किती कमी आहे काय काय, तर सार्वजनिक CSR फंडमधलं किंवा निरनिराळ्या सामाजिक संस्थांकडनं देखील या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे, परंतु याची गरज होती आणि घाईघाईत का होईना आज यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे, त्याबद्दल मी आता त्यांना सदिच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने ते चालवलं जावं याच्याकरता जे करता येईल ते देखील आम्ही निश्चितपणे करू।